नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालन्यात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात 57 दिवसाचा निकाल, आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप. विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय, 50,000चा दंड, पीडितेला 3 लाखांची भरपाई देण्याचे आदेश. 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या प्रकरणी जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. अजय संतोष विटारे व 29 राहणार गोंदेश्वर मंदिराजवळ म्हारावाडा, गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना याला न्यायालयाने दोषी ठरवत त्याच्या नैसर्गिक जीवनाच्या शेवटपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच 50,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याची सक्त मंजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मनोदय योजनेअंतर्गत पीडित चिमुकलीला 3 लाख रुपयाची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा निकाल 6 ऑगस्ट 2026 रोजी लागला. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 57 दिवसात न्यायालयीन कामकाज पूर्ण करून निकाल देण्यात आला. खेळत असलेल्या चिमुकलीला दुचाकीवरून नेले. प्रकरणातील माहितीवरून 3 वर्षाच्या पीडित मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आपल्या दुचाकीवर नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. काही वेळाने मुलीच्या कुटुंबियांनी ती दिसत नसल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. शोध घेत असताना आरोपी पीडित मुलीला घेऊन येताना आढळला. कुटुंबियांनी मुलीची अवस्था पाहिल्यानंतर तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. तपासणीस तिच्या शरीरावर दुखापतीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष तपास पथकाकडून वेगाने तपास प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपास अधिकाऱ्यांनी पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं, अशी माहिती न्यायालयीन कागदपत्रात नमूद करण्यात आली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. त्यानंतर सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये कलम 65(2), 74, 140(4) भारतीय न्याय संहिताची लागू केलेली होती. त्याच्यासोबत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ह्याच्यामध्ये आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन टीमला आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली होती, जे की ॲडिशनल SP जालना यांनी हेड केलेली आहे. त्याच्यामध्ये 22 दिवसांमध्ये चार्जशीट करून एक तब्बल 57 दिवसांमध्ये माननीय सेशन कोर्टने या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन देताना वेळी अजन्म कारावासाची शिक्षा या आरोपीला दिली आहे. याच्यामध्ये जे SIT एस्टॅब्लिश झाली होती त्यांनी दिवसभर रात्रभर काम केला आणि याच्यामधले सर्व लोकांनी पूर्ण आपला 100% देऊन लवकर